सर्व वाहन मालकांनी आपलं वाहन RTOला पासिंग करताना ऑनलाईन प्रथम त्यांची अपॉइंटमेंट घ्या. आपापली वाहनं अपडेट करा, त्याचे ब्रेक लाईट पहा, त्याचे हँड ब्रेक पहा आणि गाडीच्या आपल्या टायरांची स्थिती पहा. मतलब गाडीचं सगळं काम करून आपलं वाहन ज्या दिवशी तुम्हाला अपॉइंटमेंट दिलेली आहे RTOनी त्या दिवशी ट्रॅकला जाऊन तुम्ही पासिंग करून घ्या. ही ऑनलाईन प्रक्रिया आहे. आता RTOवरून फिटनेस मिळत नाही. QR कोडवालं फिटनेस आहे, हे तुम्ही ऑनलाईननं काढून घ्यायचं आहे. स्वतःची कामं स्वतः करा. ऑनलाईननं फिटनेस काढून घ्या. तुमचा OTP येतो, गाडी नंबर टाकायचा आणि ते फिटनेस काढून घ्यायचं. हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. शिवाय 48 तासात गाडी पासिंग झाल्यानंतर 48 तासात ऑनलाईनला फिटनेस जोडणं ज्या अधिकाऱ्यानं गाडी पास केली त्याची जबाबदारी आहे. जर 48 तासात तुमचं वाहनाचं फिटनेस जोडलं नाही तर तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, परिवहन सचिव, परिवहन आयुक्त यांना मेलद्वारे तक्रार करू शकता. नव्हे, करावीच लागेल ह्या RTOवाल्यांच्या विषयी. तर ह्याची निलंबन करा की हे काम माझं केलं नाही, मी ह्या दिवशी गाडी पासिंग केली तरी माझं अजून फिटनेस ऑनलाईनला जोडलेलं नाही, तरी ह्या अधिकाऱ्याचं निलंबन करा. काम करत नाही, जनतेला विनाकारण त्रास देतात हे स्पष्ट मेलमध्ये लिहायचं. त्यांच्यावरती कारवाई होणार. ऑनलाईन पासिंग आहे. आता कुणाला गुरु काय आता काय कुणाला विचारायचं नाही. ऑनलाईन पासिंग करून घ्या आणि QR कोडवालं फिटनेस ऑनलाईनच काढून घ्या. धन्यवाद. शेअर करा, व्हिडिओ शेअर करा.